हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेत आमदार अशोकराव माने यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीला सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे 2 नगरसेवक वगळता अन्य सर्वांनी पाठ फिरवली। 46 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील अनियमितता, योजनेला मुदतवाढ आणि ठेकेदाराला वाढीव दंड अशा विषयावर या बैठकीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याबरोबर वादावादी झाली। अखेर आमदार अशोकराव माने यांनी दर महिन्याला हुपरी नगरपालिकेत आढावा बैठक घेणार असल्याचं सांगितलं। हुपरी नगरपालिका कार्यालयात आज आमदार अशोकराव माने यांनी आढावा बैठक घेतली। हुपरीसाठी मंजूर झालेल्या 46 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील अनियमितता, योजनेला मुदतवाढ आणि योजना वेळेत पूर्ण केली नसल्याबद्दल ठेकेदाराला वाढीव दंड याबाबत या बैठकीत खडाजंगी झाली। ठराविक ठेकेदारांनाच काम देणं, एका दिवसात 46 वर्क ऑर्डर देणं यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर मुख्याधिकारी अजय नरळे आणि आमदार माने यांच्यात वादावादी झाली। विशेष म्हणजे नगरपालिकेतील या बैठकीला सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे 2 नगरसेवक वगळता बाकीच्या सर्व नगरसेवकांनी पाठ फिरवली होती। हुपरीसाठी मंजूर झालेली 46 कोटी रुपयांची पाणी योजना वेळेत पूर्ण केली नाही म्हणून ठेकेदाराला प्रतिदिवस 2,500 रुपयांचा दंड लागू झालाय। दंडाची रक्कम प्रतिदिवस 5,000 रुपये करावी, तसंच पाईपलाईनचं वाढीव बिल देऊ नये हे वादाचे मुद्दे आहेत। यावरून माजी नगरसेवक दौलतराव पाटील, शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख अजित सुतार, सामाजिक कार्यकर्ते अशोक खाडे यांनी प्रश्न उपस्थित केले। हुपरी नगरपालिका प्रशासनानं एकाच दिवशी मर्जीतील ठेकेदारांना तब्बल 4.5 कोटी रुपयांच्या 46 वर्क ऑर्डर दिल्या। या कामांची स्वतंत्र चौकशी करून थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली, तर माजी नगरसेवक सुभाष कागले यांनी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी केली। माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुशोभीकरणासाठी दिलेला 1,80,00,000 रुपयांचा निधी का खर्च झाला नाही अशी विचारणा केली, तर माजी ग्रामपंचायत सदस्य धर्मवीर कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी स्वतंत्र इमारत देण्याची मागणी केली। किरण हुपरीकर यांनी पाणीपुरवठा योजनेत मोठा घोळ असल्याचा दावा केला। प्रत्येक मुद्द्यावरून मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये वादावादी झाली।